कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। भूमी अभिलेखच्या भोंगळ कारभाराविरोधात पत्रकार चंद्रकांत बनकर यांचे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना दिवशी उपअधीक्षक भूमी अभिलेख खेड यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण असणार आहे। फेब्रुवारी 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत भूमी अभिलेख खेड कार्यालयात मोजणी प्रस्तावामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि साधे प्रस्ताव होऊन मोजणी प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत। अनेक मोजणी प्रस्तावांवर व्हाईटनर लावून खाडाखोड देखील केली आहे। तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अनेक मोजणी प्रकरणे गहाळ करण्यात आले। या कार्यालयातून गहाळ झालेल्या प्रकरणांसंबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी केली होती। या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कायदेशीर कारवाईची परवानगी देखील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खेड यांनी केली। त्यानुसार त्यांना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी नोव्हेंबर 2024 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी देखील देण्यात आली। मात्र प्रत्यक्ष मोजणी प्रकरणे गहाळ करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही। आज 24 जानेवारी रोजी कार्यकारी दंडाधिकारी सुधीर सोनावणे यांना उपोषण संदर्भात खेड तहसीलदार कार्यालयात बोलवण्यात आलेल्या बैठकीला देखील भूमी अभिलेख खेड कार्यालयातील अधिकारी आणि एकही कर्मचारी उपस्थित राहिला नाही। गेल्या वर्षभरात हे कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलं असून जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी देखील अनेक वेळा या कार्यालयाची चौकशी लावली होती। गेल्या वर्षी 2024 साली खेड भूमी अभिलेख कार्यालयातील अनियमित मोजणी प्रकरणे, बेकायदेशीर मोजणी प्रकरणे आणि गहाळ मोजणी प्रकरणांची चौकशी करण्याची त्रिसदस्यीय समितीची स्थापना देखील करण्यात आली होती। मात्र त्याच्या अहवालाचे आणि कारवाईचे पुढे काय झाले याबाबत तक्रारदारांना काहीही सांगण्यात आलं नाही। आता खेड भूमी अभिलेख कार्यालयातील 50हून अधिक गहाळ प्रकरणांसंबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पत्रकार चंद्रकांत बनकर हे 26 जानेवारी रोजी खेडच्या भूमी अभिलेख कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत।